भाजप महिला आघाडीकडून पुण्यात तोडफोड करण्यात आली आहे। डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। डॉक्टर घैसास यांच्यावर रुग्णाच्या कुटुंबियांचा आरोप आहे। मृत महिलेच्या उपचार नाकारणाऱ्या सुकृत यांच्या भावाचे हे क्लिनिक आहे। दिलीप घैसास असं सुकृत यांच्या भावाचं नाव आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, आपण जर पाहिलं तर पुण्यात एक वेगळंच चित्र आज पाहायला मिळते। जी घटना घडली आहे त्याच्यामुळे संपूर्ण राज्य हादरले। आता भाजप महिला आघाडीकडून ही जी पुण्यात तोडफोड करण्यात आली या संदर्भात काय अधिकची माहिती आहे चंद्रशेखर? नक्कीच भाजपच्या पदाधिकारी जे आहेत दिलीप घैसास हे जे सुकृत यांचे भाऊ आहेत त्यांच्या या सगळ्या खाजगी रुग्णालयाची जी आहे ती तोडफोड केली। आपण या ठिकाणी बघू शकतो की भाजपच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या आणि या ठिकाणी सगळ्या कुंड्या ज्या आहेत आपल्याला या ठिकाणी तोडफोड झालेल्या दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या। खरं तर महिलेचा ज्या मृत्यू झाला त्या महिलेला 10 लाख रुपये भरण्यासाठी सांगितलेले जे डॉक्टर होते घैसास यांचा रोष व्यक्त करण्यासाठी हा सगळा जो भाजपच्या महिलांनी या ठिकाणी त्यांच्यावरती रोष व्यक्त केलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठी तोडफोड आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी हे जे क्लिनिक आहे अश्विनी नावाचं हे हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलमध्ये घुसून जे आहे ते भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ही सगळी तोडफोड केलेली आहे। आपण पाहिले की शिवानी घैसास या ठिकाणी प्रॅक्टिस करतात। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत। मॅडम, काय सांगाल, काय झालं या ठिकाणी? या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। खरं तर आपण या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्याला दिसत आहे। सुकृत घैसास यांचे भाऊ आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काही तांत्रिक अडचणींमुळे चंद्रशेखर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र जी काही घटना पुण्यात घडलेली आहे व्यवस्थेचा बळी गेलाय का असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जातोय आणि याच अनुषंगाने पुण्यात भाजप महिला आघाडीच्या वतीने खरं तर सुश्रुत घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।